राम नारायण राम मेडिटेशन हा एक अतिशय लहान शब्द आहे, पण जर पाहिले तर त्याचा अर्थ फार मोठा आहे। मेडिटेशन विषयी आपण अनेकदा एवढंच समजतो की फक्त 5 मिनिटे ध्यान द्यायचं असतं मेडिटेट करण्यासाठी, पण तसे नाही। मेडिटेशन जितक्या खोलवर तुम्ही जाल तितकंच तुम्ही स्वतःला ओळखू शकता। जसं आपण आधीच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला सांगितलंय, मेडिटेशन ही एक प्रकारची साऊंड एनर्जी आहे। प्रत्येक माणसाच्या आत 50,000 कोटी आत्मा आहेत। त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी आणि मरणानंतर स्वतःसाठी मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला चिंतन मनन करण्याची गरज आहे। त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, आपल्या मनाला आणि विवेकाला बळकटी मिळते। मेडिटेशनच्या माध्यमातून आपण फक्त स्वतःला ओळखत नाही तर निसर्गालाही समजून घेऊ लागतो। मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनाला, विवेकाला, तुमच्या अंतरात्म्याला बळकटी देता, त्यांना तुमच्या ताब्यात घेण्यास सक्षम होता। म्हणून प्रत्येक माणसाने मेडिटेशन करावंच लागेल। मेडिटेशन करताना महागुरूंचा दिलेला बीज मंत्र राम नारायण राम याचा जप करा आणि पहा तुमचं जीवन किती आनंदमय होईल। या बीज मंत्राशी जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा तुमचं जीवन बदलायला लागेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्दिष्ट दिसायला लागेल। या बीज मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही खास मुद्रेची गरज नाही। तुम्ही तुमच्या रोजच्या कामांना चालू ठेवूनही हा जप करू शकता किंवा कुठे बसून मनमनाने हा जप करू शकता किंवा सत्संगाद्वारे देखील तुम्ही राम नारायण राम या नावाशी जोडू शकता। आपण सगळे मेडिटेशनच्या माध्यमातून एवढी लांब मिळवतो। जेव्हा मेडिटेशन केलं जातं तेव्हा आपोआप आपली भूक कमी होऊ लागते, जास्त वाचायची गरज पडत नाही, एकदाच वाचून सगळं लक्षात राहतं। एक वेळ जेवण केलं की त्याने पूर्ण दिवसाची पोषण मिळते। जो माणूस मेडिटेशन करतो त्याला ही सगळी सवय आपोआप लागते। मेडिटेशन केल्याने आपण आपल्या मनाचे दास बनतो। मेडिटेशन केल्याने कधीही कुणालाही नुकसान होत नाही। मेडिटेशन हे एक देवाचे देणं आहे। हे केल्याने वेळ वाया जात नाही, पैसा खर्च होत नाही, ऊर्जा कमी होत नाही, उलट तुम्ही स्वतः अधिक ऊर्जा संपन्न होऊन जाता। मेडिटेशन करण्याच्या मुद्रेत जेव्हा तुम्ही येता तेव्हा एका स्थळी शांत बसून राम नारायण राम या नावाचा जप करत राहा आणि ध्यान लावत राहा। राम नारायण राम या नावाची सर्वात खास गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही याचा जप सुरू करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं की आपल्याला जप करायचा आहे, पण काही वेळाने तो आपल्या श्वासांसोबत जोडू लागतो। जसं आपण श्वास घेतो आणि आपल्याला ते कळतही नाही, तसं हा बीज मंत्र आपल्या प्रत्येक श्वासासोबत जोडतो। आपण मनमनाने जप करू लागतो आणि आपल्याला कळतही नाही। राम नारायण राम